तर तिकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्याआधी सीसीआयनं कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सीसीआयच्या या निर्णयामुळे खुल्या बाजारात सुद्धा कापसाचे भाव प्रचंड कोसळले आहेत। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या घरातला कापूस विक्रीविना पडून राहिल्यानं लाखो शेतकरी हवालदिल झालेत। पाकिस्तानात गहू आमचे जाते, बांगलादेशात गहू आमचे जाते, आम्हाला सांगते ये खतरे में है वो खतरे में है। दादा तुमच्या माध्यमातून सांगतो, ना हरा खतरे में है, ना भगवा खतरे में है, ना नीला खतरे में है, ना पीला खतरे में है। इस बार मेरे देश का किसान और खेती मजदूर खतरे में है। घरात ठेवलेल्या कापसाचं करायचं काय या विवंचनेत असलेले हे कापूस उत्पादक शेतकरी बाळकृष्ण धर्माळे कापूस सीसीआय विकत घेईल आणि हातात 2 पैसे येतील या आशेवर धर्माळे यांच्यासह विदर्भात लाखो शेतकरी आहेत। पण सीसीआयनं कापूस खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत। माझ्याजवळ 4 एकर पराठी होती, मी कापूस लावला होता 4 एकराचा। त्याच्यामध्ये मला आता 35 क्विंटल आलेला आहे, 5 क्विंटल अजून येणार आहे। माझी हे अपेक्षा होती का बा आपण सर्व एका वेळेस शिवू द्या, एका वेळेस आपण विकू, मागचा पुढचा सर्व एकत्र विकू अशी अपेक्षा होती। कापूस कोंडीची गोष्ट विदर्भातल्या एकट्या अमरावतीची नाहीये। यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा सीसीआयची कापूस खरेदी केंद्र बंद होत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे। शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा दावा खरा मानला तर 30% कापूस खरेदीविना पडून असल्याची माहिती आहे। यवतमाळ जिल्ह्यातल्या जवळपास 48,000 शेतकऱ्यांना कापूस सीसीआयला विकता आला नसल्याची माहिती आहे। ओपन प्रीमाइसच्या खरेदीमध्ये खेडा खरेदी पद्धतीत अत्यल्प दरामध्ये कापूस खरेदी होत आहे आणि शेवटच्या बोंडापर्यंत सीसीआयने कापूस खरेदी करायला हवं। आज 27 फेब्रुवारीला जर कापूस खरेदी सीसीआयच्या माध्यमातून बंद झाली तर उर्वरित कापसाचं शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकऱ्यांना कापूस सीसीआयला विकता आलेला नाही हे माहिती पडताच व्यापाऱ्यांनी खुल्या बाजारातले कापसाचे भाव पाडून टाकले आहेत। क्विंटल मागे 1000 ते 1500 रुपये कमी भावानं कापूस विकला जातोय। पुढची खरीपाची तयारी, मुलांचं शिक्षण, घरातली लग्न कार्य करायची कशी असा प्रश्न आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडतोय। यवतमाळहून श्रीकांत राऊतसह अनिरुद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।